नमस्कार. भारतीय धर्म, भारतीय संस्कृती याची कसलीही जाण नसणारे अनेक असे अर्धवट राव आपल्या वैदिक संस्कृतीत अचानकपणे उदयाला येतात आणि स्वतःला देव समजू लागतात. काल एक फेसबुकवर व्हिडिओ स्क्रोलिंग करता करता एक व्हिडिओ म्हणण्यापेक्षा एक पोस्ट समोर आली आणि ती वाचली. तर मुंबईचा तो डॅडी महाराज, स्वयंघोषित भगवान, तो स्वतःला भगवान समजून त्याचे अनुयायी त्या डॅडी महाराज यांच्याकडून आरोग्याचं ज्या काय समस्या आहेत, कुठल्याही सांसारिक समस्या आहेत, त्या समस्याचं निराकरण होतं असं त्या भक्तांचा समज झाला. कोकणात वगैरे त्याचे बरेचसे भक्त आहेत, महिला पुरुष, आणि त्या डॅडी महाराजाला नीट चालतासुद्धा येत नाही. तर तो महाराज दोघांनी त्याला धरलं आणि स्टेजवर नेलं आणि एक हातात काठी. तो महाराज काठीसह नंतर त्या उत्स्फूर्त जे त्याचे भाविक होते, त्याचे भक्तगण लव यू डॅडी महाराज अशा घोषणा द्यायला लागले, नाचायला लागले. आश्चर्य म्हणजे तो महाराज सुद्धा नाचायला लागला. अक्षरशः दोन्ही स्वयंसेवकाच्या सहाय्यानं स्टेजवर गेलेला महाराज आणि स्वतः डगबग असं हालत असताना, वय जास्त म्हणजे 70-80च्या घरात असलेला महाराज, डॅडी महाराज, हा स्टेजवर चक्कर नाचायला लागला, बराच नाचत होता. आणि नंतर त्या पोस्टमध्ये असं लिहिलं गेलं की त्या महाराजाला दैवी साक्षात्कार, किंवा तो स्वतः भगवान होता, असं भगवान आहे. आणि तर त्या महाराजाच्या आशीर्वादाने अनेक आजार बरे होतात अशी त्याच्या भक्तगणांची, त्या महाराजांच्या भक्तगणांची धारणा आहे, श्रद्धा आहे. पण मग प्रश्न असा आहे की त्या महाराजाचे डोक्यावरचे केस पूर्णतः पांढरे झालेले होते, दाढीचे केस पूर्णतः पांढरे झालेले होते. त्या महाराजाचे डोके त्या महाराजाचे गुडघे प्रचंड दुखत होते. त्या महाराजाचं पोट सुटलेलं होतं, त्याला महाराजाला व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं. असा भगवंत असतो का? असा परमेश्वर असतो का? परमेश्वर कधीही म्हातारा होत नाही. परमेश्वराला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी असे जे विकार आहेत ते अजिबात लागू होत नाही. कारण श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी अशा या महान ग्रंथामध्ये जर आपण या ग्रंथाचं अध्ययन केलं, वाचन केलं, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. भगवंत कोण आहे, भगवंत कसे आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे, ते काय काय करू शकतात. षड ऐश्वर्य म्हणजे 6 ऐश्वर्य जे आहेत, ते 6ही ऐश्वर्य, प्रचंड जे सौंदर्य, प्रचंड ऐश्वर्य, प्रचंड श्रीमंती, प्रचंड बल, प्रचंड शक्ती, प्रचंड बुद्धी, असं 6 ऐश्वर्य प्रचंड प्रमाणात असलेले भगवंत कधीही वयोवृद्ध होत नाही, वृद्ध होत नाही, त्यांचा मृत्यू होत नाही, त्यांचा जन्म होत नाही. असं असताना हा महाराज स्वतःला परमेश्वर असल्याचा दावा कसा करू शकतो? आणि भक्तगणसुद्धा, दुर्दैवाची बाब म्हणजे भक्तगणसुद्धा त्याच्या आहारी जातात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे नक्की काय चाललं आहे काय, असा प्रश्न आहे. कारण एकीकडं आपल्या देशानं प्रचंड प्रगती केली वैज्ञानिक क्षेत्रात, आणि दुसरीकडं अंधभक्ती सुरू आहे. ही अंधभक्ती कधी संपणार, हाच खरा प्रश्न आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की कोणालाही परमेश्वर म्हणू नका. परमेश्वर म्हणजे ज्याची प्रामाणिक गुरु शिष्य परंपरा आहे, त्या प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या की परमेश्वर कोणाला म्हणायचं आणि कोणाच्या चरणी मस्तक लीन करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा, हे जरा जाणून घ्या, समजून घ्या, उमजून घ्या. हे जर तुम्ही केलं नाही तर तुमची आयुष्यात फसगत होण्याची शक्यता आहे. कारण अशोक खरात नंतर एक हिंदू बाबा परत वर डोकं काढायला लागला आहे. केंद्रात आणि राज्यात हिंदूचं सरकार असलं तर याचा अर्थ असा नाही की कोणीही हिंदू धर्माच्या नावाखाली कोणाला लुटायचं, असं होत नाही. सत्सद विवेकबुद्धी तुम्ही तुमच्याकडं व्यवस्थित शाबूत ठेवा आणि त्या सत्सद विवेकबुद्धीच्या माध्यमातून तुम्ही काय चांगलं, काय खोटं, काय वाईट
याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, मगच पुढचं पाऊल उचला हेच सांगायचे. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.